मी नेहा आहे. माझा नवरा हा वायरमॅन आहे. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. माझ्या नवऱ्याला कामातून वेळ मिळत नसायचा, म्हणून एके दिवशी मी सहज माझ्या नवऱ्याला घेऊन बाजाराला गेले असता मी पाहिलं माझ्या नवऱ्याला कोणतरी बाई समोरून हसत ओळख देत होती आणि माझा नवरा म्हणजे सतीश हाही तिला पाहून हसत होता. मी सतीशला विचारलं, अहो कोणती बाई ती तुमच्याकडे पाहून का हसते? सतीशने सांगितलं, माझी सर्वांशी ओळख आहे. मी हो म्हणाले. ठीक आहे चला मग, असं म्हणून आम्ही बाजार केला आणि घरी आलो. तेवढ्यात आमची शेजारची रेखा माझ्या दारातच उभी होती. ती माझ्या नवऱ्याला म्हणाली, सतीश भाऊजी तेवढं घरी चला. मी म्हणाले, का ग? रेखा म्हणाली, अगं नेहा, दुपारपासून झालं घरातील लाईटच नाहीये. मी तिला म्हणाले, अगं माझा नवरा जरी वायरमॅन असला तरी तो आज ड्युटीवर नाहीये आणि त्याला कोणीही असंच बोलवायला येईल का? तेवढ्यात रेखा रागवली आणि म्हणाली, मी काय तुझ्या नवऱ्याला खातपीत नाहीये बाई. नाही पाठवायचं तर नको येऊ देऊ. तेवढ्यात मी म्हणाले, बरं ठीक आहे, पाणी वगैरे पिऊ दे त्यांना, येतील ते, जा पुढे. रेखा निघून गेली आणि माझा नवरा चटकन हातपाय धुवून पाणी पिऊन टेस्टर घेऊन लगेच शेजारी राहणाऱ्या रेखाच्या घरी निघून गेला. मी नवऱ्याला सांगितलं, अहो चहा करते, लवकर या तुम्ही. तो हो म्हणाला आणि निघून गेला. तेवढ्यात रेखा माझ्या नवऱ्याला म्हणाली, या भाऊजी, तुमची बायको खूपच बोलते बुवा, तिला तुमच्यावरती विश्वासच नाहीये. हा, मी तुम्हाला काय खाणार होते का? तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, अहो ती वेडी आहे, तिला काही समजत नाही, कोणाशी कसं बोलावं काही कळत नाही, आणि तसं बी तुम्ही मला खाल्लं तरी मला वाईट वाटणार नाही. अहो रेखा वहिनी, तुमच्यासारखी बायको मला हवी होती. तेवढ्यात रेखा म्हणाली, काय बोलताय? तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, अहो म्हणजे हेच माझं म्हणणं असं आहे की तुमच्यासारखी समजून घेणारी, विश्वास ठेवणारी आमची बायको बघा बरं, माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. मला कोणती बाई बोलत असली तरी तिला खपत नाही. मलाही खूप राग येतो तिचा एक एक वेळेस. असं वाटतं की उगाच लग्न केलं हिच्यासोबत. अहो कोणत्याही स्त्रीला बोलायची ही चोरीच आहे. जाऊ द्या, काय झालं मला सांगा, काय बिघडलंय तुमचं? तेवढ्यात रेखा म्हणाली, अहो दुपारपासून झालं लाईटच नाही घरात. तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, कसं लाईट नाहीये, मी लावून दाखवतो, चला आतल्या खोलीत. आतल्या खोलीत असा आवाज ऐकून मी माझ्या घरातून शेजारी राहणाऱ्या रेखाच्या घरात आले आणि बघते तर आतल्या खोलीत माझा नवरा काहीतरी करत होता आणि रेखाचा आवाज येत होता, अहो भाऊजी हळूहळू करा. माझा नवरा काय करत होता रेखासोबत मला काही कळत नव्हतं. मला वाटलं आज जाऊन पाहू आपण, नंतर वाटलं नको. मी घरी आले. माझा नवरा सर्व काही रेखासोबत आतल्या खोलीमध्ये करून तिच्या घरातील लाईट लावून चहा तिच्याच घरी पिऊन आला होता. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, चहा प्यायचाय का पिला तिच्याच पाशी? तेही म्हणाले, हो अगं रेखाने चहा केला होता, ते खूप छान आहे. मी म्हणाले, हो असणारच की आता, ती तुम्हाला हळू करा भाऊजी म्हणत होती म्हणल्यावर ती छानच असणार. तुम्हाला बरी ती आवडायला लागली. कशाला केलं लग्न माझ्यासोबत? असं म्हणून मी त्यांच्याशी भांडायला लागले. त्याच्या मनात असं काहीही नव्हतं. ते मला म्हणायला लागले, अगं तू काही वेडी आहेस का? काय बोलतेस? तुझी ही सवय मला आवडत नाही, तुला समजायला हवं. अगं मी फक्त त्यांच्या घरामध्ये लाईट लागत नाहीये हे बघण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यात मी म्हणाले, मी बघितलं ना तुम्ही कुठला बल्ब लावत होता ते. हो खरं आहे, मीही विचार केला नवऱ्याला आज सोडायचा नाही. आणि तेवढ्यात माझ्या नवऱ्याने मला विचारलं, काय झालं आहे नेहा, तू अशी का करत आहेस? आणि असं म्हणून त्याने मला जवळ घेतलं आणि मिठी मारली. मीही चटकन त्याला दार लावा म्हणून सांगितलं. माझ्या नवऱ्याने दार लावलं आणि आम्ही झोपायच्या खोलीमध्ये निघून गेलो. माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत आमच्या खोलीत खूप मजा मस्ती केली आणि माझा सर्व राग निघून गेला. माझ्या नवऱ्याला खूप घामही आला होता आणि तो म्हणत होता, नेहा जा मला पाणी घेऊन ये. माझी उठायची अवस्था नव्हती, मलाही चालता येत नव्हतं. माझे हे हातपाय खूप दुखत होते
आणि तेवढ्यातच दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. माझा नवरा उठून गेला. पाहतो तर रेखा दारात उभी होती. माझा नवरा फक्त अंडरपॅन्ट वर उभा होता. माझ्या नवऱ्याने पॅन्ट घातली आणि तो पुन्हा रेखाच्या घरी निघून गेला. आता माझ्यातही उठण्याची क्षमता नव्हती आणि मीही आता रेखाच्या घरी जाणार नव्हते. मला विश्वास पटला होता की माझा नवरा तसा नाही, तो माझ्याशी असं वागणार नाही. रेखाच्या घरी माझा नवरा गेल्यानंतर रेखाच्या घरातून ओरडल्याचे आवाज येत होते. रेखा खूप जोरात ओरडत होती. माझा नवरा तिच्या सोबत काय करत होता ते समजत नव्हतं. सतीशचाही आवाज येत होता, रेखा इकडे ये. रेखालाही समजत नव्हतं. रेखा हळूहळू अशा पद्धतीने ओरडत होती. रेखाच्या घरातून येणारा आवाज ऐकून मी हळूहळू उठले आणि जाऊन रेखाच्या दाराची कडी वाजवली. दार कोणीच उघडत नव्हतं. मी खिडकीतून हळूच पाहण्याचा विचार केला आणि खिडकीतून पाहते तर मी जे पाहिले ते मला सांगण्याच्या पलीकडे होतं. रेखा खाली बसलेली होती आणि माझा नवरा हा रेखाच्या खाली झोपलेला होता. दोघांच्या आत काय चालू होतं हे पाहून मला खूप लाज वाटली. मला खूप राग आला. सतीश असा कसा वागू शकतो? सतीशचीही यात काही चुकी नव्हती. रेखा सतीशच्यात वेडी झाली होती. रेखाला पहिल्यापासूनच माझा नवरा हा खूप आवडत होता. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्या घरी येत असायची आणि माझ्या नवऱ्याला घरी बोलावून न्यायची. रेखाचा नवरा हा मुंबईला कंपनीमध्ये कामाला होता. रेखा गावी होती. तो महिन्यातून 1 ते 2 दिवस यायचा आणि त्यानंतर महिनाभर तो घरी नसायचा. मीही घरी असायचे, परंतु लाईट बिल किंवा काही काम काढून ती माझ्या नवऱ्याला बोलवायला यायची. माझा नवराही जायचा, तिची सर्व इच्छा पूर्ण करायचा. रेखालाही खूप छान वाटत असायचं. परंतु माझ्या नवऱ्यासोबत रेखा जो काही कार्यक्रम करायची तो मला सर्व काही समजत असायचा, कारण मला आणि रेखाला या गोष्टी समजत होत्या. माझ्या आणि रेखाच्या घरामध्ये फक्त एक भिंत होती, त्यामुळे पलीकडच्या घरामध्ये काय चालू आहे हे सर्व काही ऐकायला येत होतं. मी सतीशला विचारलं, काय करत होता तुम्ही? मी स्वतः तुम्हाला रेखाच्या घरामध्ये पाहिलं आहे. तुम्हीही रेखासोबत असं कसं करू शकता? तुम्हाला बायको आहे, तुम्हाला समजत नाही का? मी असं विचारल्यानंतर सतीश थक्क झाला. त्याला काय बोलावे काहीच समजत नव्हतं. सतीश आता वेड्यागत वागत होता. त्याला रेखात काय दिसत होतं? तो मला म्हणाला, ऐक नेहा, मी तुलाही सर्व सुख देत आहे आणि जर रेखालाही देत आहे तर तुला कळत नाही का मला रेखा आवडते आणि मी रेखाला हवं तसं सुख देईल. आणि जर तुला आवडत नसेल तर तू राहू नकोस, तू निघून जा. असंही तू खूप माझ्यावरती संशय घेत आहेस आणि मी त्यालाच कंटाळलो आहे. मी सतीशला बोलले, अहो परंतु तुम्ही असं कसं काय करू शकता? हे सर्व काही सतीश मला तळावर आणण्यासाठी करत होता. त्याला माझा संशयी स्वभाव पूर्णपणे नाहीसा करायचा होता, म्हणून या सर्व गोष्टीही तो मुद्दाम माझ्यासोबत करत होता. आता रेखालाही खूप चटक लागली होती. तिलाही माझा नवरा खूप आवडत होता, कारण माझा नवरा हा तिच्यासोबत हवं तसं, तिला पाहिजे तसं सुख देत होता. आता लाईट बिल ही कमी येत होतं, कारण तिच्या घरामध्ये तिला हवं ते सर्व सोपं माझा नवरा करून देत होता. हे पाहून मलाही खूप वाईट वाटत होतं. तिच्या घरी पाहुणे आले होते आणि मी जाऊन त्यांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे सर्व खरं वाटलं आणि त्यांनी रेखावरती नजर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच रात्री माझा नवरा घरी लेट आला. मी झोपलेली होते आणि अचानक रेखाच्या घरून आवाज येऊ लागला. मला वाटलं माझा नवरा रेखाकडे पुन्हा गेला आहे. मी बाहेर येऊन खिडकीतून पाहिलं तर रेखा आणि रेखाच्या घरी त्यांचा आलेला पाहुणा हे दोघे जण घरात एकमेकांसोबत अश्लील चाळे करत होते. नाही ते करत होते. रेखा त्याला ओढत होती आणि तोही रेखाला खूप त्रास देत होता. या सर्व गोष्टी पाहून मी थक्क झाले, परंतु माझा नवरा रेखा सोबत नव्हता याचाही मला खूप आनंद वाटला. आणि माझा नवरा दार वाजवत होता. मी शेजारी पाहिलं तर मला त्याने विचारलं, काय झालं, तिथे काय करतेस तू? मी माझ्या नवऱ्याला बोलावलं आणि त्यालाही ते दाखवलं. तोही ते पाहून थक्क झाला आणि त्यालाही खूप रेखाचा राग आला. मी माझ्या नवऱ्याला शांत बसवून घरात घेऊन गेले. रात्रभर रेखाच्या घरातून आवाज येत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रेखा आमच्या घरी आली आणि म्हणाली, नेहा, अगं मला थोडीशी साखर हवी होती. मी म्हणाले, साखर वगैरे काही नाही, तू इथून निघून जा. ती म्हणाली, का ग? तेवढ्यात माझा नवरा बाहेर आला आणि म्हणाला, रेखा, अगं तुला लाज वाटायला हवी. तू मलाही फसवलंस आणि तुझ्या पाहुण्यालाही. तू असं किती जणांना फसवलं आहेस. तेवढ्यात रेखा म्हणाली, अरे तू तर साधा वायरमॅन आहेस, तुला काय कळणार यातलं? अरे मी तुझ्यासारख्या अशा कित्येक जणांना फसवलं आहे. तुला काय वाटलं मी तुझ्यावर प्रेम करते? मूर्ख. असं म्हणून ती निघून गेली. आता माझ्या नवऱ्यालाही थोडी अक्कल आली होती. त्याचाही गैरसमज दूर झाला होता आणि माझा नवरा आणि मी, आम्ही दोघेही इथून पुढे खूप सुखात राहत होतो. इथून पुढे माझा नवरा कोणत्याही स्त्रीच्या नादीही लागला नाही आणि मीही माझ्या नवऱ्यावरती संशय घेण्याची सवय पूर्णपणे सोडून देण्याचा विचार केला. आता आम्ही दोघेही खूप सुखात राहतो. आमच्या शेजारी राहणाऱ्या रेखा हिलाही काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याने मुंबईला घेऊन गेला आणि आता तेही दोघे मुंबईला राहतात. शेजारील घर रिकामे होते. तिथे आता नवीन भाडेकरू येणार आहेत. परंतु रेखा गेल्यापासून आम्ही दोघे जण खूप खुश आहोत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि